नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी इकडं लक्ष द्या. जे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्या लावायच्या आहेत त्या प्रत्येकानं वेळेत तर लावून घ्या. पण तुम्ही बुकिंग केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या गाडीला फिटिंग केली जाते त्यावेळेला जो फिटर आहे तिथं प्लेट बसवणारा त्यानं ते संगणकावरती जोडावी लागते. तर ती तिथं RTOला ऑनलाईनला दिसते. नाही तर तुमचं कुठलंही काम असलं की RTOवाले सांगतात ती प्लेट जोडून या. आता लफडा एवढा मोठा केलेला आहे की रिक्षावाल्यांच्यामुळं तर सगळा लफडा आहे, त्या दलालांच्यामुळं लफडा आहे. ज्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट त्यांच्या आलेत त्या अगदी त्या दलालांच्या ऑफिसमध्येच पडलेले आहेत आणि तेच त्या रिक्षावाल्याला देत आहेत की ते रिबिटन ती मार जा तुझं तू. पण ही ऑनलाईनला प्लेट जुळत नाही, हे प्रत्येकानं लक्षात घ्या. सरकारनं ह्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी. आजकाल भरपूर अशा केसेस झालेल्या आहेत की जर पुन्हा तुम्ही गाडी ट्रान्सफर करायला गेला किंवा काही करायला गेला तर तुम्हाला ती ऑनलाईनला RTOला दिसत नाही. तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे. प्रत्येकानं वाहन मालकाने काळजी घ्या. इथं फसवणारी सगळी टोळकी आहेत. तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी टायमिंग आहे तिथं स्वतः जावा, तुमची गाडी घेऊन जावा. तिथं ती गाडीला तुमची त्यांनी ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रिबिटिंग केली पाहिजे. शिवाय त्यांनी संगणकाला ती नंबर प्लेट जोडावी लागते तरच ती तुम्हाला RTOच्या ऑनलाईनला दिसते, नाहीतर तुमच्या रेकॉर्डला दिसत नाही. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. आता वाहन मालकाने आणि ह्या दलालांनी जर एवढा घोटाळाच घातलेला आहे. मुंबईत तर त्या रिक्षा दलालांच्या ऑफिसमध्येच त्या प्लेट पडलेल्या आहेत आणि ते भैयाजी रिक्षावाले मराठी बी रिक्षावाला हातातनं नेते मारतंय कुठं बी. पण त्यांना माहिती नाही की ही ऑनलाईनला जुळत नाही. त्यांना आता मग RTOला पुन्हा कुठलं काम होत नाही. तुमचं ऑनलाईनला दिसतं तिथं रेकॉर्डला RTOच्या संगणकावरती. तुम्ही वाहनाचं कुठलंही काम करायला गेला तर तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिसत नाही. ही प्रत्येकानं काळजी घ्या. वाहन मालकाने तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आली, नुसती गाडीला लावली म्हणजे त्यानं त्या डीलरनं ज्या गाडी प्लेट तुम्ही हातानं तुम्ही कुठं बी मारली तर ती दिसत नाही. तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जिथं बुकिंगला आहे तिथंच गाडी घेऊन जावा, तिथंच लावा आणि त्याला डायरेक्ट सांगा तुम्ही माझी ऑनलाईनला ही प्लेट जुडली पाहिजे, मला RTOला काही तकलीफ झाला न पाहिजे. हे प्रत्येकानं सांगा. अहो त्या काय मुंबईत तर त्या रिक्षा दलालांच्या ऑफिसमध्ये त्या प्लेट पडलेल्या त्या गाड्या विकतात आणि त्या प्लेटच्या रिक्षावाल्याकडे जातात लाव म्हणून, पण ती ऑनलाईनला जुळत नाही. प्रत्येकानं ही दक्षता घ्या. ऑनलाईनला प्लेट